हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आज आपण चाललो आहे नाणीमाची वॉटरफॉल आणि कुंभे वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला. तर आता वाजले सकाळचे 6:15 आणि आता खूप लेट झालं आहे आपल्याला. तर आपण आता लवकरात लवकर निघूया. आपला मित्र तिकडे वाट बघतोय सगळं आणि त्याचा भाऊ. तर आता आपली बाईकसुद्धा रेडी आहे आणि माझी बॅगसुद्धा रेडी आहे. फक्त बाईक स्टार्ट करायची आणि आपल्याला आता निघायचं आहे फटाफट. एक तासात येतो बोललेलो त्याला, पण आता खूप लेट झालं आहे आपल्याला. तर बघू, मी तुम्हाला माझी बाईक दाखवतो आणि माझी पॅकिंगसुद्धा दाखवतो. पटापट आपण ती माउंट करूया आणि लगेच निघूया आपण. तर ही माझी बाईक आहे, रॉयल एनफील्ड. आज मी पहिल्यांदा माझी बाईक बाहेर काढतो आहे 5 वर्षांनी. आज मी फर्स्ट टाईम राईडला चाललो आहे माझ्या बाईकने आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो. कारण जो कुंभे वॉटरफॉल आहे खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे तिकडे. तर आपण आज तो थ्रिलिंग एक्सपिरियन्स आज तुम्हाला पण अनुभवायला भेटेल. तर ही माझी बॅग आहे, तीसुद्धा रेडी झाली आहे. आता आपण फटाफट निघूया. मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया.
तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे नाणेमाची वॉटरफॉलला आणि तुम्ही आता इथे पाठी बघू शकता. इकडे आपल्याला मिळत होतं मॅगी वगैरे सगळं खायला इथे मिळेल, भजी वगैरे. आणि आता आम्ही मस्त कॉफी वगैरे पियालो आहे आणि आता आम्ही आमचा ट्रेक सुरू केला आहे. ट्रेक आणि समोर संतोष आणि सौरभ दोघं पण चाललेत ट्रेक करत. हा ट्रेक जवळजवळ अर्ध्या तासाचा आहे. सौरभ किती वेळा आलायस तू इथे? सौरभ इथे 3 वेळा आलाय आणि संतोष पण 3 वेळा आलाय. सौरभ आणि संतोष वाट काढत चाललेत. खिंड लढवत आहेत, खूप मोठी खिंड लढवत आहेत. तो बघू शकता तुम्ही, असा खूप छान असा नजारा इथे. अशा घनदाट अशा जंगलातून आपण वाट काढत काढत चाललोय. कावळ्या घाट एकदा खाल्ला पाहिजे. थोडा घातला ढोल पाहिजे. बघ ना, रेल्वे ट्रॅकला सुद्धा कोणा कळायला बी नसतं. इथे पण खायची सोय केली आहे. बघू शकता तुम्ही, इथे असे खायची पण सोय आहे आणि ते प्रत्येक अशा ठिकाणी इथे आपल्याला काही ना काहीतरी असं खायला भेटेल, जेणेकरून जे इथे ट्रेकिंगसाठी येतात, जे वॉटरफॉलमध्ये येतात, त्यांच्यासाठी खाण्याची सोय इथे करून ठेवलेली आहे इथल्या गाववाल्या लोकांनी. आणि ही अशी कसरत करत करत जावं लागतं आपल्याला. हा ट्रेक जवळजवळ अर्धा तासाचा ट्रेक आहे. म्हणजे आपल्याला अर्धा तास जाऊन आणि अर्धा तास परत रिटर्न यायचं आहे.
सौरभ आपण आता वर चढणार की खालीच उतरत जाणार आहे? नाही सरळ आहे. थोडी फक्त एक चढण लागेल. पॅरलल आहे actually. हा तिकडे थोडी चढण आहे. हा तिथे पुढे आहे. आवाज यायला लागला वॉटरफॉलचा ना? इकडे एक कठीण टप्पा आहे. पण ठीक आहे. कठीण टप्पा आपण पार करू. ढासळ लेवल आहे. हात देऊन देऊन ठेसावं लागलं म्हणजे आता तर इथे जंगली काढून रस्ता बनलाय. फर्स्ट टाइम ट्रेक आहे माझा, आयुष्यातला पहिला ट्रेक. मला एकदम खूप छान वाटतंय. काय ती झाडी, काय ती डोंगर. लोक अशी येतात आणि ते कचरा करून जातात. हे बघा, कृपया येताना असं या, इथे पण कचरा करू नका. वॉटरफॉलचा आवाज येतो आता. हा वॉटरफॉल
लोक येतात आणि असे प्लास्टिकच्या बॉटल्स टाकून जातात. लोक टाळावे, नम्र विनंती आहे. कचरा करतात. आणि आता आपण पोचतोय वॉटरफॉल जवळ. हा सरळ रस्ता जातोय आणि तिकडे वॉटरफॉल आपल्याला दिसतोय. हा एक नंबर वॉटरफॉल. अशक्य सुंदर नाणेमाची. थांब. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं किती छान असा वॉटरफॉल आहे हा. तर हा वॉटरफॉल बघायला आम्ही सकाळी 6 वाजता निघालोय. हा हा एक नंबर. तर हा आहे असा मित्रांनो नाणेमाची वॉटरफॉल. खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे हा. चल चल. हा हा काय मस्त थंड पाणी आहे. कधी या पाण्यात डुबकी मारतोय असं झालंय मला. हा काय मस्त वॉटरफॉल आहे. हा हा
तर आज आपण आलो आहोत कोंबे वॉटरफॉल बघायला. तर आज नाही आलो आपण, ॲक्च्युली आलो काल. तर आपल्याला राहायला जागा नव्हती, तर आपण काय केलं आहे, इथे एक पाठी तुम्हाला एक मंदिर दिसते, त्या मंदिरात आपण टेंट लावून राहिलो. तर काल रात्री आम्ही तिकडे जेवण वगैरे सगळं बनवलं आणि तिथेच राहिलो. खूप छान एक्सपिरियन्स होता. तर हा तुम्ही पाठचा नजारा बघू शकता, किती छान नजारा आहे इथे. हे बघा, खूप छान नजारा आहे इथे पाठीमागे. तर आता जसं थोडासा वेळ जाईल, थोडं हा याची धुकं आहे ते जरा कमी होईल, तेव्हा आपण वॉटरफॉल बघायला जाणार आहे. कुंभे वॉटरफॉल खूप छान वॉटरफॉल आहे तो. तर हे तुम्ही बघू शकता इथे. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की इथे कोणच राहत नाही आणि खूप एकदम हॉन्टेड प्लेस होती ही. तर हे बघा, हे बघू शकता तुम्ही इथे. तर हा असा एक रस्ता जातो इथून सरळ. तर आम्ही आलो इथून पाठून आणि इथे एक टनल लागतं, ते टनल मी तुम्हाला नंतर दाखवतो. आणि हे ते मंदिर आहे ज्या मंदिरात आम्ही राहिलेलो काल टेंट लावून. आणि ही सगळी गावं जी आहेत इथे, या इथे एक घर आहे इथे जिथे राहतात लोक, पण हे इथे सगळी इथे सगळी वस्ती नाही आहे आता इथे, ते सगळी वरती राहायला गेले. हे सगळं ओसाड पडलं आहे. तर रात्री इथे सगळे हे हवेमुळे सगळे असे पत्रे वगैरे वाजवत होते, खूप असं भीती पण वाटत होती, पण ठीक आहे, खूप मजा आली राहायला. हे बघा किती छान नजारा आहे. हे बघा, हे कुत्रे वगैरे फिरत आहेत तिथे, बिचाऱ्यांना भूक लागली आहे. आमच्या बाईक आम्ही तिथे पार्क केल्या. आणि हे बघा, तर आम्ही इथे राहिलो काल टेंट लावून, असं इथे टेंट लावून राहिलो इथे काल. सौरभ तिकडे बघायला गेलाय काहीतरी, सौरभ तिकडे काहीतरी बघतोय. आणि इकडे हा असा आम्ही इथे टेंट लावलेला. आमच्या बाईक आहेत दोन्ही पण, ही माझी रॉयल एनफिल्ड आणि सौरभची युनिकॉर्न. ते असं हे मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही राहिलेलो. हे बघा किती छान वाटतंय. हा मस्त. तर सौरभ आता काल राहिलेला भात होता आमचा, त्याची फोडणी घालून आता आम्ही फोडणीचा भात खाणार आहे. आणि मग नंतर 9 वाजता आम्ही निघू आणि कोंबे वॉटरफॉलला जाऊ. हे बघा, तर ही सगळी अशी इथे गावं आहेत, होती पहिली म्हणजे गावं इथे, तर ती आता नाही आहे तिथे. ती गावं सगळी तिथे वरती गेली, त्यांना वरती शिफ्ट केलं तिथे. हे सगळं ओसाड पडलं आहे. हे बघा, हे जे तिकडे दिसतंय छोटंसं घर, तिकडे ते गावं आहेत सगळी त्यांची. पहिले इथे राहत होते सगळे, नंतर त्यांना तिकडे शिफ्ट केलं, असे इथल्या गाववाल्यांनी सांगितलेलं. हे बघा, ती सगळी तिकडे गावं आहेत वरती, तिकडे लोक राहतात. हा किती मस्त वाटतंय. तर मित्रांनो, असं कधी कधी आपण यायला पाहिजे आपल्या बिझी शेड्यूलमधनं टाईम काढून, जेणेकरून आपण थोडंसं रिलॅक्स होऊ आणि आपण आपल्या येणाऱ्या कामामध्ये अजून जास्त फोकस करू शकतो. त्याच्यामुळे थोडासा का होईना टाईम काढून असं काहीतरी करत जा, कुठेतरी फिरायला जात जा आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या फ्रेंड्ससोबत. हे बघा किती मस्त वाटतंय, सगळीकडे धुकंच धुकं आहे, असं वाटतंय ढगात येऊन बसलो आहे. हा मस्त. कुत्रा वाट बघतोय कधी जेवण होतंय आणि त्याला पण खायला मिळते. बिचारा कालपासून भूक आहे, भूक लागली असेल त्याला. तरी असं आम्ही इथे टेंट लावलेला. तर सौरभ इथे मस्तपैकी छानपैकी असं काहीतरी जेवण बनवते. सौरभ आज काय बनवतोयस तू? फोडणीचा भात. फोडणीचा भात बनवते सौरभ, खूप छान कुक आहे.
आणि संतोष आतमध्ये कांदे कापतोय. हे बघा आम्ही असा इथे मस्त टेंट लावलेला काल आणि इथे राहिलो. हे हनुमानाचं मंदिर आहे. तर मित्रांनो काल आम्ही नाणेमाची वॉटरफॉल करून आलो इथे राहायला. पण काल मला व्हिडिओचा एंड नाही करता आला. पण हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कमेंट्समध्ये आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. काल माझी बॅटरी पूर्ण डाऊन झालेली त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ एंड नाही करता आला. तर आज मी हा व्हिडिओ एंड करतो आहे. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.